समास आठवा दृश्य निरसन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिधम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात, न चले जेथे यो जातो मरदंश जोक्षित तले. संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं, श्रीदास बोधाविदम यकीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वांतापहारी सदा. सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ या ठिकाणी दृश्य निरसनामध्ये शेवटच्या ओव्यांकडे आपण आलोय. दृश्य निरसनानंतर आपण सारशोधनाचा जो भाग पाहणार आहे, त्या दृश्य निरसनातल्या काही ज्या ओव्या आहेत, ज्याबद्दल आपण दृश्य निरसन म्हणजे काय बघायला नकोय, काय आहे ते ब्रह्मनिरूपण, आणि निरसन कशाचं व्हायला पाहिजे त्याबद्दल बोलतात. अविद्येने अविद्या देखील. अविद्येने आपल्याजवळ जी अविद्या आहे, अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे जे काही या ब्रह्माच्या व्यतिरिक्त जे. कारण आता ह्या तत्वामध्ये दोनच गोष्टी आहे, ऊर्जा आणि पदार्थ. आपण साध्या शब्दात जरी म्हटलं ऊर्जा आणि पदार्थ, ऊर्जेकडे लक्ष गेलं तर आत्मा, आणि पदार्थाकडे लक्ष गेलं तर बुद्धी. तर या दोनपैकी अविद्या कोण? की जी बुद्धी, जे बुद्धीच्या आपल्या लक्षात येत आहे, बुद्धीमुळे जे काही मन बुद्धी चित्त अहंकार ह्यातून जे जाणवत आहे त्याच्याकडे बघायचं नाही आहे. ते दिसतं स्पष्ट, ते इतकं स्पष्ट दिसतं, पण ते स्पष्ट नाही आहे. ते अविद्येने अविद्या देखील. अविद्या असल्यामुळे आपण अविद्येकडे बघतो. एक मिनिट, एक क्षण, एक निमिष जरी या अविद्येचा विचार न करता जर एकांतात हृदयाचा ऐकायचा प्रयत्न केला, बघा गंमत, हृदयही दिलं आहे आणि बुद्धी पण दिली आहे. म्हणजे हृदय आहे आणि बुद्धी आहे. बुद्धीचं ऐकण्याची इतकी सवय झाली आहे, जन्मजन्मांतरीचे संस्कार आहेत की बुद्धी आपल्याला जे सांगते ते खरं आहे. कितीतरी वेळा बुद्धी आपटली आहे, कितीतरी वेळा बुद्धीने आपल्याला शत्रूसारखं कार्य केलं आहे, तरीही अजून बुद्धीवरच विश्वास आहे. मग ही अविद्या आहे. किती वेळा विश्वास ठेवायचा? एकदा झालं, दोनदा झालं, समजत नाही तोपर्यंत ठीक आहे. ब्रह्मदेवांना झाली होती असंच. जेव्हा ब्रह्मदेवांना झालं, त्यांनी आधीच म्हटलं
की मला जे काही वाटतंय गोंधळ सगळा, तो गोंधळ होईल की काय, मला अभिमान होईल की काय, अहंकार होईल की काय. तर भगवान म्हणाले प्रत्यक्ष, अरे तू माझा मानसपुत्र आहे, त्यामुळे तुला अहंकार होणार नाही. पण काही ना काही गालबोट लागणार आहे हे निश्चित आहे, कारण हे ब्रह्मापासून चालू आहे. कारण ब्रह्माची उत्पत्ती सुद्धा परब्रह्मापासून आहे. त्याच्यामुळे परब्रह्मापासून जे काही निर्माण झालं त्यांना काही ना काही कधी ना कधी थोडं का होईना पण गालबोट लागेल. म्हणजे ब्रह्मापासून चालत आलेले संस्कार, संस्कार म्हणजे गालबोट. चंद्राला जसं, तसाच गालबोट आपल्याला जीवाला खूप जास्त लागतं फक्त, कारण की जन्मजन्मांतरांचे संस्कार ते म्हणजे सरळ परब्रह्मापासून ब्रह्म. आता ब्रह्माला काय झालं होतं, अहंकार अविद्या झाली, तो सगळं विसरून गेला. जसा हनुमंत विसरला तसे ब्रह्मा पण विसरले 1 मिनिटासाठी. त्याचा 1 मिनिट म्हणजे काय ते 1 मिनिटासाठी विसरणं. आणि मग भगवंतांनी त्यांना सांगितलं की ते 1 मिनिटाचं जे विसरणं आहे त्या विसरण्यातून तुला खरं ज्ञान होणार आहे. विसरला नसता तर ज्ञान होणार नाही, अविद्या जाणार नाही. मग इतकं कडक आहे आवरण कवच, इतकं कडक आहे बुद्धीचं. मग असं अविद्येमुळे अविद्या पाहिल्या जाते, कारण आपल्याजवळ जे आहे तेच आपण बघतो. त्याला बुद्धीला जर वळवायचं असेल तर त्या ठिकाणी सद्गुरूंची कृपा लागते. बरं, सद्गुरूंची कृपा कशी करायची? आपण तिकडे जात नाही, सद्गुरू आपल्याकडे येत नाही. सद्गुरूंची कृपा होईल कशी? जोपर्यंत टक्के टोणपे खात नाही जीव, तोपर्यंत कधी टक्के टोणपे खाऊन जातात, नाही तर पूर्वपुण्याने जातात. पण जावं तर लागणारच आहे शेवटी, या जन्मी नाही पुढच्या जन्मी, त्याशिवाय मुक्ती नाही. मग अविद्येनी अविद्या बघितली असं झालंय. अविद्येनी अविद्या देखील म्हणून गोष्टी विसावल्या. आपल्या मनातली जी अविद्या आहे त्या अविद्येनी या असत्यावर विश्वास ठेवला. हे पटत नाही जोपर्यंत आपल्याला. हे कसं खोटं म्हणायचं? काल आपण त्याच्यावरती किती सुंदर विवेचन केलं आहे. असं कसं पटत नाही? दिसतंय ना स्पष्ट, ते दिसत असताना नाही कसं म्हणायचं? म्हणून त्याच्यावरती गोष्टीवर विश्वास बसत नाही. कारण अविद्येनी अविद्या देखिली, तुझी काया अवघी संचली अविद्येची. आणि ही सगळी तुझी काया आहे, हा देह जो आहे ना, तो देह बुद्धीच्या अधिपत्याखाली आला. प्रत्यक्षात बुद्धीचा अधिपती गणपती आहे. मग ओंकारातून ज्याची निर्मिती आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्या बुद्धीनी फक्त त्याच्या सिद्धीचं, आपला जर त्याच्या सिद्धीमध्ये राहिलो म्हणजेच अविद्येमध्ये राहिलो तर या सगळ्या गोष्टी कशा करणार? अविद्येने अविद्या देखील म्हणून गोष्टी विसावली, तुझी काया अवघी संचली अविद्येची. त्यामुळे अविद्यामय तुझं जीवन झालं. हे कसं पटेल आपल्याला जोपर्यंत हा अनुभवच आपण घेणार नाही. हे समर्थ म्हणतायत. मग कधी कधी आपण काय विचार करतो की यावरती विश्वास ठेवून ते म्हणतात तसं 1 मिनिटं करून पाहिल्यावर काय आनंद मिळतोय का, समाधान मिळतंय का? मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. आता हा श्लोक कितीतरी वेळा सगळ्यांनी गायलाय, पण जोपर्यंत हा जीव तिथे जाऊन म्हणणार नाही किंवा आपल्या मनात येणार नाही की अरे तिथे खरंच शांती आहे, परमशांती आहे, स्वर्गाचं सुख आहे त्या ठिकाणी, असं त्या जीवाला जर वाटलं तर कदाचित त्याला शांती मिळेल. अन्यथा या श्लोकाला सुद्धा किंमत नाही, या ग्रंथाला सुद्धा किंमत नाही, या शब्द ब्रह्माला किंमत नाही, या वाङ्मय मूर्तीला किंमत नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ही अविद्या जाण्यासाठी कदाचित ही अविद्या जाण्यासाठी हा जो एक नादघोष झाला, ज्याला नादब्रह्म म्हणतात. म्हणून प्रत्येक संप्रदायाचा एक नादघोष असतो, जानकी जीवनस्मरण जय जय राम. असं म्हटलं की त्या माणसाच्या अंगात अष्टसात्विक भाव जागृत होतात. याचा अर्थ दुसरं काही वाईट नसतं. पण ह्यानी कदाचित त्याला अरे आपल्याला हा घोष फार आवडतो, जीव आकर्षित झाला. आणि आकर्षित झाल्यानंतर जर त्यांनी 1 क्षण त्या ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न, 1 क्षण फक्त 24 तासातला 1 क्षणाचा अनुभव आयुष्यभराला बदलवून टाकतो. मग ही अविद्या जाण्यासाठी खूप झालं ना, अविद्येमध्ये आपल्या बुद्धीवरती विश्वास ठेवणं खूप झालं. किती पटवलंय समर्थांनी. त्यांनी सांगितलं हृदयाचं ऐका. हृदय म्हणजे मी आहे, हृदयच तर भगवंत हृदयात आहे, बुद्धीत नाही. कारण बुद्धीला काहीही पटत नाही आणि जे काही आहे त्याला समजून घेण्याचं ते बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. म्हणजे इतकी मोठी विद्यावान होऊन, विद्या सर्वगुण संपन्न असून आपण अविद्या म्हणतात. ह्या गोष्टीला कारण आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही. आता उद्याची चतुर्थी, परवाची पंचमी, हे सगळे दिवस असे आहेत की ज्या ठिकाणी हे सगळं आकर्षण करायचं आहे, आपल्याला आकर्षित करायचं आहे. दिवस सगळे चांगलेच असतात. मनामध्ये आलं पाहिजे की गणेश तत्व जर आहे तर ती बुद्धी मला दे. कोणती बुद्धी? ज्या ओंकारातून सगळ्या जगाची निर्मिती झाली तो माझा आहे, बाकी कोणीच माझं नाही आहे. ते कर्तव्य आहे. सगळेच माझे आहेत, कोण वाईट आहे? आता इतके सगळेजण आपण जमलो आहे, किती प्रेमाची देवाणघेवाण होते, किती ऋणानुबंध जोडलेले आहेत. हे खोटं कसं असणार आहे? हे खोटं अजिबात नाही आहे, पण खरंही नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ. किती दिवस एकटा जीव एकटा राहणार आहे, शेवटी एकटा राहणार आहे.
हा माझा आहे हे समजलं जेव्हा, तेव्हा त्याला खरा आनंद मिळेल. कारण आता तरी एक गंमत आहे, एक रहस्य असं आहे. म्हणजे आता वैयक्तिक सगळ्यांचा असाच अनुभव असतो की कितीही काहीही चांगलं किंवा वाईट कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मन कुणाला सांगताच येत नाही की मला यात आनंद मिळतो, दुसऱ्याला मिळेल असं नाही. तरीही एकत्र आणतायत समर्थ सगळ्यांना. ही त्यांची लीला आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीतरी आपापल्या पद्धतीने, कोणी देवपूजा करून मिळवेल, कोणी परोपकार करून मिळवेल, कोणी पुस्तक छापून मिळवेल, कोणी गुरूंची आज्ञा घेईल, कोणी लिखाण करेल, हे ज्यातून आनंद मिळवेल. पण तो वैयक्तिक, त्यांनी पुस्तक लिहिलं म्हणजे मला नाही लिहिता येणार, मी बोलली म्हणजे बाकीच्यांना बोलतं, पण मार्ग एकच आहे. मार्ग अनेक असले तरी गंतव्य एकच आहे असं त्यांना म्हणायचं. इकडे लक्ष द्या. ह्या अविद्येतून बाहेर पडायचं असेल तर काहीतरी मोठं तत्व. आता उद्या तर खूप येणार आहे 12 वाजता, जे 12 वाजता जन्म आहे, मागे गणेशाची जयंती आहे, त्या ठिकाणी त्याची बुद्धी मागण्यासाठी नतमस्तक अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपण सगळ्यांनी त्याला मागणं मागितलं तर पंचमीचा वसंतोत्सव निर्माण होईल जीवनामध्ये. जय जय रघुवीर. पंचमी लागलीच आहे एका दिवसात, म्हणजे आनंद एका क्षणात सुद्धा मिळू शकतो. चतुर्थीला घ्यायचा, पंचमीला मोकळा, आनंदाचं जीवन बदलवून टाकायचं, असं ही अविद्या. त्यांचं म्हणणं आहे तो आनंद तुम्हाला ह्या जगात कितीही शोधलं तरी सापडणार नाही. तो म्हणूनच तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही माझ्या ऐका. हां, त्याची काया मी आपण, ते देहबुद्धीचे लक्षण. ही काया म्हणजे मी, माझे हात म्हणजे मी. आमचे ज्ञानराज प्रभू सांगतात, हा हात तू आहे का? हात जर तोडला तर तुला काही होतं आहे का? हात ॲक्सिडेंटमध्ये जातो, हात ॲक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर आपण बघतो त्याच्याकडे, हाताकडे जाताना हात रडत नाही. आणि हात गेला तर दुःख कोणाला होत आहे बरं? हक्क प्रत्यक्षात दुःख कोणाला होत आहे? हाताला नाहीच होत आहे. मग माझा हात म्हणत असताना तो कुठे राहिला तुझा? आता या जीवनात आपण अनुभव घेतो की हाताचा ॲक्सिडेंट झाला तरी हात निघून कशाला? बुद्धीला काही झालं, पॅरालिसिस झाला आणि बुद्धी जर गेली तरीही जिवंत असतो माणूस. मग इतका बुद्धीवर तर विश्वास की 6-6 महिने कोमात जातो आणि तरीही ब्रेन डेड असून सुद्धा आपल्याला मृत घोषित करत नाही. हा मृत नाही, हा जिवंत आहे. कशाच्या भरोशावर जिवंत आहे? हृदय धडधडत आहे ना. ज्याची हृदयाची धडधड अर्धा क्षण जरी थांबली तरी डॉक्टर म्हणतात चला उचला. म्हणजे महत्त्व कोणाला द्यायचं आहे? हृदयाला द्यायचं. आणि तरी तुम्ही बुद्धीलाच देता. हा देह माझा म्हणशी, देहातलं काही खरं नाही. आतमध्ये जे तत्व आहे ना, ते तत्व जोपर्यंत धडधडत आहे आणि त्याला आनंद तुम्ही देत नाही, अरे त्याला पिंजऱ्यामध्ये बांधून टाकलं आहे, इतकं बांधून टाकलं आहे. अरे मला उडायचं आहे, अरे मला बाकी काही परोपकार करायचा आहे, अरे मला एकांतात राहायचं आहे, अरे मला काहीच नको, असं हृदय म्हणतात. आता सात्विक गुण ज्यांचे आहेत, ज्यांनी 6 दशक आपण सोबत ऐकलं आहे, नक्कीच अष्टसात्विक भाग जागृत झाले. वाटतंय मनाला, मनाला नाही वाटत, हृदयाला वाटतं आता की नाही नुसतं हेच करावं, दुसरं काही करू नये. अरे त्याला पुढे न्या. जे तुम्हाला वाटतं ती कल्पना जी मनामध्ये आली तिला पुढे न्या म्हणतात. ते आणायचं काम मी इथपर्यंत केलं. आता चतुर्थी, पंचमी आणि पुढचे सगळे दिवस तुमचा वसंतोत्सव तुमच्या जीवनामध्ये साजरा व्हावा, जो ह्याच्यावर अवलंबून नाही, तो पूर्णपणे वैयक्तिक. आणि तरीही तो मोठा होतो, तो मी मोठा होतो. माझ्या हातापुरता मर्यादित न राहता माझा हात इतरांना देण्यात जो आनंद मिळतो असा मोठा मी होतो. मग अशी अविद्या निघून जाणं हे आपल्या जीवाचं परम कर्तव्य आहे. एकदा का हे असं घडलं तर बाकी आपल्याला काही चिंता करण्याचं कारण नाही. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आपला आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला काय कळत नाही असं नाही आहे. आपण बोललो काय न बोललो काय त्याला सगळं कळत आहे. मोठी मोठी संकटं सोडा, रोजच्या जीवनातला क्षणसुद्धा तो आपल्याला अनुभव देतो, मी तुझ्यासोबत आहे. असे किती लोक अनुभव घेत आहेत. मग ही अविद्या सोडा, माझं सोडा, देहबुद्धीचं लक्षण सोडा, मी नाही, समर्थ म्हणतायत. आणि येणे करता झाले प्रमाण दृश्य अवघे. तुम्ही जोपर्यंत देह स्वतःला समजता तोपर्यंत हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे, सगळं तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. तो पाण्याचा बुडबुडा आहे. दृष्टीने विचार केला तर 100 का असेना, 150 का असेना, पण तो 150 वर्षासाठी आलेला तो पाण्याचा तरंग आहे. तो तरंग किती वेळ राहणार आहे? व्हॉट एव्हर गोज अप शूड कम डाऊन, व्हॉट एव्हर गोज अप शूड कम डाऊन. आणि आपण वर आलो आहे. मग आपल्याला खाली जायचं आहे का वर जायचं आहे? हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम तोडायचा आहे. पृथ्वी गुरुत्वाकर्षण करते, पृथ्वी चांगली आहे, पृथ्वी क्षमाशील आहे, पण आपल्याला आकाशाची ओढ आहे. असं म्हणायचं आहे जीवानी की पृथ्वी क्षमाशील आहे, त्याचा फायदा आम्ही घेतला, त्याच्याबद्दल नतमस्तक आहोत पृथ्वी मातेबद्दल. पण मातेला आकर्षणात नाही राहायचं मातेच्या आता. कारण या पंचमहाभूतांचा देह तू घे, प्रत्यक्षात मला बाकी उडू दे. इतकं स्पष्ट संकल्पना म्हणजे विद्या. आमच्या या देहाला तू घे, त्याच्यासाठी नतमस्तक जन्म दिला म्हणूनही त्या जन्मामध्ये तुझे पंचमहाभूत माझ्या शरीरात आहेतच आणि गेल्यानंतर सुद्धा तुझ्यातच विलीन होणार आहे हे निश्चित आहे.
पण जो माझा माझा आहे त्याला वर उडू दे. ती तर म्हणते जा, आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे. ते सीतेचं स्वयंवर या जीवाशिवाचं स्वयंवर आहे. असा विचार करून जो शिकेल, जो आनंद घेईल एक क्षण जरी, खरंच इतकं गोड आहे ना हे सगळं. अशी कल्पना नाही करू शकत अशा गोष्टी आहेत या सगळ्या. आणि काय ते बुद्धीच्या मागे आपण लागलो होतो याचं आता वाटतं. MSc काय, MA काय, लिटरेचर काय आणि मेरिट काय, सगळं थिट आहे. काहीही अर्थ नाही. कारण आत्मा संतुष्ट ज्या ठिकाणी होत नाही. त्यांनी आचार्यांनी किती 3 प्रश्न सुंदर विचारले. तुम्ही हे सगळं तुम्ही देह म्हणता, सत्य आहे मी मानलं, पण शेवटी तू अस्वस्थ आहे का स्वस्थ आहे, एवढं मला प्रश्नाचं उत्तर दे. 5वा प्रश्न होता आचार्यांचा कालचा, की तुला 4 प्रश्न विचारले, मी सगळं मानलं. मोठे आचार्य असून जीवाला मानतात आहे. सांग बाबा हे सत्य आहे. हो, हे सगळं माया सत्य मानलं. तुला शेवटी विचारतायत, मग हे सगळं मानल्यानंतर तू स्वस्थ आहेस की अस्वस्थ आहे, हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. जीव म्हणाला अस्वस्थ आहे. मग त्यासाठी थोडं माझं ऐक. तुला जो देह दिला त्यांनी कर्म कर, पण कर्म बाकी करत असताना तुझा जो आतून जो संकल्प आहे तो परमेश्वराशी जोडून ठेव. बस एवढं कर. जे करतोय ते सगळं. हां, ही झाली अविद्येचं पांघरून बाजूला करायचं असेल तर आनंद कुठे लपलाय हे भगवान समर्थ आणि समर्थांची सगळ्यात मोठी गोष्ट या समासामध्ये घडली आहे, की जे त्यांना कधीही बोलायचं नसतं ते बोलले आहेत, की बाबा रे मी भगवंताला बघितलं आहे. अरे बाबा रे मी रामचंद्रांना बघितलं आहे, आणि मी बघितल्यानंतर तरी कमीत कमी तुम्ही बघावं, ही माझी अधिकारवाणी आहे. ही अधिकारवाणी केवळ मी बघितलं आहे ते सुख, जे सोलीव सुख म्हणून मी सुरुवातीला लिहिलं आहे तो मी अनुभवतो आहे. मला कितीही त्रास झाला जीवाला तरी मला काही वाटत नाही. तुम्हालाही वाटू देऊ नका. काय हा देहाचा प्रारब्ध भोगला. त्या संतांचं ते उदाहरण खूप छान आहे. मला वाटतं बोलली आहे की नाही माहिती नाही. ते संत आजारी, इतके त्यांचे शिष्य समुदाय, 1000 समुदाय त्यांचा संतांचा, 1000 शिष्य समुदाय, ते जसे आजारी पडले आणि त्यांची शेवटची घटका आली जशी जवळ, तर शेवटची घटका आल्यावर एक एक शिष्य गायब. एक नाही, अशा हजारो शिष्यांमधून 100 राहिले, 100तून 20, 20तून 5, एकही राहीना. आणि एक नवीनच मुलगा आला. एक छोटासा 10-12 वर्षाचा बाळ मला सारखा त्यांच्याजवळ यायचा आणि त्यांची सेवा करायचा. त्यांच्या डोळ्यात इतकं पाणी आलं. अरे बाबा रे, मी अगदी आयुष्य हजारो शिष्यांच्या सोबत घालवलं आणि त्यातला एकही नाही. तू कोण आला बाबा, मी तर तुला शिकवलं पण नाही. तो म्हणाला, बाबा मला तुमची सेवा करायला आवडतं आहे. तुमचे आणि माझे ऋणानुबंध आहेत, तेवढं मला करू द्या. मला बाकी ज्ञानाची गरज नाही, मला तुमची सेवा करू द्या. असं म्हटलं तर यांच्या डोळ्यात पाणी आलं. असा कसा म्हणतोय मुलगा. आणि 21 दिवस झाल्यानंतर त्यांनी स्वतः दर्शन दिलं भगवंतांनी त्या संतांना, आणि त्यांच्यासमोर असे उभे राहिले आणि म्हणाले, मग हे असं आहे. इतकं त्यांच्या म्हणजे काय बोलायचं त्या सगळ्या प्रसंगाला. जेव्हा त्यांनी म्हटलं कोणी नव्हतं तेव्हा मी होतो आहे तुझ्यासोबत, मग त्यांनी एकच प्रश्न आपल्या मायेच्या जीवानी कसा विचारावा तसा विचारला, की मग तुम्ही आहात तर मग माझं प्रारब्ध का नाही भोगत, मला का मारून नाही टाकत आहे, माझं का भोग संपवत नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर एकदा अविद्या जाण्यासाठी आवश्यक आहे. त्यांनी म्हटलं, बाबा रे मला तुला मुक्त करायचं आहे, तुला पुन्हा जन्माला नाही घालायचं आहे. तुझे भोग लागेल तर मी तुझ्यासोबत येऊन भोगतो, पण तुला मारून नाही टाकू शकत. कारण तू मारला तर 2 महिने 15 दिवस जरी आयुष्य असेल पुन्हा येशील रे बाबा. आणि हे मी स्वतः परमेश्वर तुझ्या हृदयातला मी तुला सांगतोय भोग. मी तुझे हातपाय दाबून देतो, तुझं सगळी स्वच्छता करतो, पण तू भोग. मी तुझ्या पायाशी बसतो, पण तू भोग. म्हणजेच भोगत असताना भगवंत आपल्यासोबत असतो. मग ते भोगले आणि भगवंतांनी आशीर्वाद दिला, बाबा रे तू मुक्त, तुझं पुण्य इतकं आहे, हजारो विद्यार्थी घडवले आहे, तुझं पुण्य जाईल पुढे. मी स्वतः तुझ्यासमोर आहे, मी स्वतः तुझी सेवा करतो, पण का नाही सोडत मला. म्हणतो आपण खूप त्रास आहे मला, सोडवा. नाही सोडणार. मी स्वतःसुद्धा अभिमन्यूला सोडलं नाही. जेव्हा माझं कार्य सुरू होतं तेव्हासुद्धा अभिमन्यूला सोडलं नाही. द्रौपदीचा त्रास कमी झाला नाही, तसं कोणाचं प्रारब्ध मी सोडू. माझं स्वतःचं त्रास कमी नाही झालं जेव्हा अवतारात होतो तेव्हा, तर मी दुसऱ्यांचं कसं काही करणार नाही. आणि केलं, समजा तुझ्यासाठी केलं तर बाबा रे 15 दिवसासाठी पुन्हा येशील, हे सगळं तुला हवं आहे का पुन्हा गर्भ. असं म्हटल्यावर आपल्यासारख्यांचे डोळे उघडतात की कसे भगवंत आपल्यासोबत असतात, पण भोग बाकी देहाचे आहेत जे भोगावे लागणार आहे. मग ही जो स्पष्ट कल्पना आली की ऊर्जा आणि पदार्थामध्ये लक्ष आहे का ऊर्जेमध्ये लक्ष आहे, असं म्हटल्याबरोबर या सगळ्या कल्पना स्पष्ट होतात. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हो निर्वाह हो, दोहीमध्ये महासंदेह पैसा वला बळे. आता इकडे सत्य दिसतंय आणि तिकडे असत्य दिसतंय. म्हणजे दुःखाची निवृत्ती फार लवकर होते. एखादी माझ्यासारखी सर्वसामान्य बाई जरी कोणाला बोलली ना की याच्यात काही अर्थ नाही, पटून जातं. कारण ते दुःख इतकं नकोसं असतं ना, की सर्वसाधारण जीवांनी जरी दुसऱ्याला सांगितलं
की हे खरं नाही पटून जातं. कारण शब्द वाणीला काही किंमत नाही त्या. कारण दुःख निवृत्ती फार सोपी आहे. कारण याच्यात लक्ष घालू नको, त्याच्यात लक्ष घालू नको, गेलं तरी चालतं, आलं तरी चालतं, समजवलं आणि त्याला समजलं. पण पुढची जी अवस्था आहे ती फक्त सिद्धच लोक नेऊ शकतात. आनंद प्राप्ती व्हायला पाहिजे. मधला जो काळ आहे दोहोमध्ये फसलेला, की दुःख निवृत्ती तर करून टाकली, आनंद प्राप्ती झाली नाही, मध्ये काय करू? हा जो मधला काळ आहे तो फार कठीण आहे. तेव्हा सिद्ध संत लागतात. कारण नुसत्या गप्पा गोष्टींनी साधणारा हा काळ नाही. त्याच्यासाठी सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद. म्हणून त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं या समासामध्ये, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या पायी बसावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, अन्यथा हे ज्ञान कळणे नाही. हे ज्ञानही नाही आहे, खरं पाहिलं तर काहीच नाही आहे, फक्त शरणागती आहे. जशी भीष्मांची झाली, जशी जटायूची झाली. या दोन गोष्टींचे दोन सतत आपल्याला उदाहरणं आपण त्याच्याभोवती फिरतो. जटायू आणि भीष्मांची दोन्ही उदाहरणं, एक राम आहे एक कृष्ण आहे. आणि जटायूसाठी राम रडले आहेत आणि कृष्ण हसले आहेत. कारण त्याचं प्रारब्ध दिसलं आहे त्यांना डोळ्यांनी. तू जे काही कर्म केलं त्याचे परिणाम तू भोगतोय. आणि जटायूनी ज्ञान नसून सुद्धा, त्याला इच्छामरण नसून सुद्धा भगवंतांच्या मांडीत प्राण सोडलाय आणि भगवंतांनी स्वतः डोळ्यात पाणी आणलंय त्याच्यासाठी. या सगळ्या गोष्टी आता या ज्ञानात आहे का? अनुभवाच्या आहे. या ज्ञानाच्या गोष्टी नाही आहे. असे सगळे अनुभव ऐकायचे, सगळ्या गोष्टी ऐकायच्या आणि ह्या अविद्येला असं म्हणायचं, आता तुझा माझा काही संबंध, फारकत. सरळ सरळ भगवंताशी जोडायचं आणि भगवंत जसं म्हणेल तसं आयुष्य जगायचं. आणि हे खरंच जगणं आनंददायी आहे. कष्ट तर बिलकुल नाहीच आहे. कारण ते म्हणतात ना, झेलून घेसी वरचे वरीव. संकट आलं, फक्त श्रद्धा तशी पाहिजे, तशा श्रद्धेप्रमाणे. आता यामुळे काय झालं आहे, पुन्हा ते म्हणतात आहे की देहबुद्धी केली बळकट. तू स्वतःची देहबुद्धी इतकी बळकट केली आहे की माझे डोळे, माझा हात, माझे पाय, माझी बुद्धी, माझं कुटुंब, माझा देश, ह्याच्या व्यतिरिक्त आणि ब्रह्म पाहो गेला धीट. इतकी बळकट दृष्टी असताना हे माझं म्हणून तुला त्रास होतो आहे. आणि ही इतकी बळकट दृष्टी असताना ते न दिसणारं अनिर्वचनीय असं ब्रह्म तुला कसं दिसेल? अरे तुला सांगितलं काय, सत्यम परम सत्य म्हणजे सच्चितानंद रूप. हे सच्चितानंद रूप तुझ्याच आत्म्याचं आहे. हे किती मोठं रहस्य आहे. हा तुझा जो आत्मा आहे ना, विचार करून बघू. आपण कितीतरी वेळा 2-3 समासांमध्ये थांबून विचार केला की माझा आत्मा तसं सच्चितानंद आहे का? कारण आहे त्याचं, आहे, प्रूफ आहे. कारण आनंद मिळाला की आनंद, आपल्याला इतका आनंद होतो आणि तो आनंद तसा टिकावा असं वाटतो, पण टिकत नाही ही नंतरची गोष्ट आहे. कारण देहबुद्धीमध्ये अडकला आहे. पण आनंदाचा मार्ग आहे ना. आनंद मिळाला की आनंद पकडून ठेवा वाटतो, टिकत नाही. मग हा आनंदाचाच आपण अंश आहोत. नाही तर आपण मागितलंच नसतं आनंद. हे तर अगदी छान उदाहरण आहे त्याच्यासाठी, की जर आपण पुरणाची पोळी खाल्लीच नाही तर आपण का पुरणाची पोळी मागू? आपण जर वासनेतून जन्माला आलो आहे फक्त, तर वासनेतच आनंद मिळवला असता. पण मिळत नाही ना. आपल्याला परमानंद पाहिजे आहे ना. म्हणजे आपण परमानंद कधीतरी चाखला आहे, कधी ना कधी चाखला आहे, किंवा नसेल चाखला तरी त्यांनी स्वतःचा अंश टाकला आहे आपल्यामध्ये. जरी आम्ही स्वतः चाखला नसेल, मागच्या जन्मी कोण होतो माहिती नाही, पण त्याचा अंश असल्यामुळे मला फक्त आनंदच पाहिजे, ही आपली भूमिका आहे. अन्यथा आम्ही दुःखातही राहिलो असतो सुखाने. असं काही नाही, सगळ्यांना दुःख, मलाही दुःख, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण दुःखाचा अंशच नाही आहे. त्यामुळे तळमळ होते जीवाची आणि आनंदाकडे आकर्षित होतो. आणि तो आनंद करण्यासाठी ते देहबुद्धी जर पक्की केली तर तो व्यभिचार आहे. त्यांचं म्हणणं, एका मानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. तशा एका हृदयामध्ये एक माया आणि मायाधीश कसे राहतील? एक तर मायाधीश असेल आणि माया असेल, माया असेल तर मायाधीश नसेल, आणि मायाधीश असेल तर माया असता कामा नये. ती आपोआप त्यांचं काम करून घेतात मायाधीश. अरे हनुमंताला म्हटलं होतं, हनुमंताला सगळ्यांना काही मागितलं. जेव्हा अयोध्येत राम परत आले, सगळ्यांना मागितलं तुम्हाला काय पाहिजे, किती कष्ट केले माझ्यासाठी, वानरांनी काय, सगळ्यांनी इतके कष्ट केले. रामचंद्र तर नेहमीच कृतज्ञ असतात, करविते असून सुद्धा कृतज्ञ असतात. त्यांनी म्हणलं यांनी केलं, त्यांनी केलं. हनुमंताला म्हणे काय पाहिजे? हनुमंत काही बोलायलाच तयार नाही. हनुमंत म्हणे मला काही नकोच आहे. तर नको कसं, तुला काहीतरी तर घ्यावंच लागेल, तुला काहीतरी तर घ्यावंच लागेल. असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो म्हणाला, हनुमंताचे शब्द आहेत की मला लोकांनी एक घेतला आहे आणि मला 2 मिळाले, 2 पद. 2 पद म्हणजे काय? रामभक्ती पण मिळाली, रामदास्यही मिळालं, आणि 1 पाय नाही 2 पाय. जसे भरताच्या पादुका आहेत तसे रामचंद्रांचे 2 पाय माझ्याजवळ असल्यावर आणखी तिसऱ्याची काय गरज आहे? अशी बुद्धी आहे का आपली? अशी मागणी आपली असते का कधीतरी? आपण काय म्हणतो की हे पाहिजे, ते पाहिजे. हे बघत असताना उलट ते मोठं पद जेव्हा रामाचं मिळतं त्यांना, रामाचं पद मिळाल्यावर राम, बाकीचं सगळं लक्ष्मी त्यांच्याच जवळ आहे. हा मोठा संकल्प आहे मनाचा की त्यांना मागून घ्या आधी, जसं महाभारतामध्ये
आपल्या अर्जुनाने कृष्णांना मागितलं. हे सगळे उदाहरण तेच सांगतात आहे. त्यांनी 18 औक्षणी सेना न मागता अर्जुनाने कृष्णाला मागितलं. आणि पुढे काय घडलं? कोणताही केसालाही धक्का त्याच्या लागला नाही. जेव्हा त्याला आधी उतरावं लागलं आणि उतरला जेव्हा, तेव्हा रथ असा खडखड खडखड जळून गेला सगळा. वाचवणारे कोण होते? असंच आपल्या संसारात आहे. आपल्या संसारामध्ये जर त्यांचं अस्तित्व आपण मानलं तर कोणत्याही प्रकारचा धक्का बसत नाही. ही खरी अविद्या आहे, ही खरी विद्या आहे. या सगळ्या गोष्टींमधून आपण जर या विद्येला बघितलं तर बाकी अशी देहबुद्धी जर बळकट असेल तर ब्रह्माकडे लक्ष जाणार नाही. ब्रह्म आणि बुद्धी अगदी वेगळ्या आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. दृश्याने मध्ये दाबून ठेवलाय. तो म्हणतोय ना, मध्ये दृश्य दिसलं की पुढे जात नाही. त्या राजाची गोष्ट तशीच आहे. मला दिसलंय भगवंत दिसले, चला तुम्ही पण कुणालाही दिसू शकले नाही. कारण त्यांची वाट या अज्ञानाने अडवली, या वस्तूंनी अडवली. ऊर्जेपर्यंत जाऊ शकत नाही. वस्तूंनी जर वाट अडवल्या गेली तर ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेपर्यंत हे लोक कसे पोहोचतील? असं हे लोक म्हणजे आपण पण, मी काही वेगळं नाही समजत आहे स्वतः. समर्थ म्हणतात आहे, मध्ये पदार्थ दिसला तर ऊर्जेपर्यंत आपण कसं जाणार? आधी आपले 2 महिने आठवायचे. आपल्या गर्भवासातले सुरुवातीचे 2 महिने जर समर्थांनी सांगितलंय की 2 महिने आईला सुद्धा माहिती नव्हतं की आपल्या पोटात गर्भ आहे. त्यावेळी कोणाचा अंश होता आणि कोणाचा अंश तो आहे? त्यांनी काय शिकवून पाठवलं? कान फुंकून पाठवलंय. तू सोहम सोहम म्हणत जा. प्रत्यक्षात जन्माला येईपर्यंत कोहम कोहमकडे गेला रे तू. निदान आता तरी माझ्याकडे बघ. ही जी वाट अडवतंय कोण? ही जी माझी माया आहे. ही एवढी सगळी माया जी पसरवून ठेवली ती अडवते तुला. प्रत्यक्षात त्या मायेकडे लक्ष नको देऊ. आता तरी कळलं असेल की तो आता 6व्यातला 8वा समाज चाललाय. अजूनपर्यंत समर्थांचं समजवणंच चाललंय. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने समजवत आहेत आपल्याला आणि आता पटतंय. पण दुःख निवृत्ती झाली तरी आनंद प्राप्ती काय आहे सारं शोधनामध्ये ते समजेल. आनंद प्राप्तीकडे जाणं सोपं नाही. कारण आपल्याला उडी मारायची. जशी हनुमंतांनी लंकेवर मारली तशीच मनाची उडी. ह्या मनाला सोडून ह्या मनाचा योग भगवंताशी जोडणं म्हणजे आपली मोठी उडी आहे. यामध्ये पुन्हा सुरसा राक्षसीण येईल, हे सगळं येणार आहे. या सगळ्या येत असताना तरीही भगवंतांनी सद्गुरूंचा हात धरायचा आणि ते उड्या मारायचा प्रयत्न करायचा. एकदा का ती उडी मारली की परब्रह्म परमात्मा म्हणतो, मी एकटाच तिथे आहे, बाकी तुला काहीही दिसणार नाही. अशी अवस्था जीवाची होते. तेव्हा कुठे तो जीव शांत होतो. अन्यथा ही तळमळ तळमळ जीवाची सुरू राहील. मग आता असो हे बोलणे. आता समर्थ म्हणतात, आता खूप सांगितलं, इतकं सांगितलं म्हणजे त्यांनी पण सांगितलं आणि आपणही बोललो. जवळपास 4 भाग यायचे झाले. 7 आणि 8 ओव्या होतात त्या कमीत कमी. म्हणजे आता असो हे बोला. खूप बोलणं झालं. बोलण्यासारखं खूप असतं. कारण आपल्याला दासबोध पूर्ण करायचंच नाही. म्हणजे करायचं म्हणजे आपोआप होत राहणार आहे काळानुरूप. कोणतीच गोष्ट करायची नाही. आता खरं सांगायचं म्हणजे दासबोधच काय, काहीच करायचं नाही. होत आहे तसं गो विथ द फ्लो. झालं ठीक, नाही झालं तरी ठीक. आज जो आनंद मिळतोय तो महत्त्वाचा आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. हे ज्ञान जे मिळतं आहे, हा जो आनंद एका क्षणाचा मिळतोय, तोच माझे सद्गुरू आहेत. भगवंत हृदयस्थ आहे. इथे जर थांबलो तर पुढे काही कंप्लीट करायची काही आशा नाही. आजच आपल्याला 1 तासाचा आनंद मिळतो. 1 तास खूप झाला जीवनातला. तिथं म्हणता 1 मिनिट. मग आता ब्रह्म न पाविजे मीपणे देहबुद्धीची लक्षणे दृश्य भावी ती. अस्तीचा देही माशाचा डोळा पाहे न म्हणे ब्रह्माचा गोळा. अस्तीचा डोळा, हा शंकराचार्यांचं किती सुंदर उदाहरण आहे यावरती. दृश्य पाहतोय डोळ्यांनी तर डोळा बघतोय का, असा प्रश्न विचारल्यावर खाली खोलात जाऊन आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत नेलाय. मग ते म्हणतात, ह्या अस्थि मांसांनी बनलेल्या डोळ्यांनी बघतो आणि अस्थि मांसांनी बनलेल्या डोळ्यांपासून जर बघितलं तर मी कसं तिच्या मूर्तीत दिसेन. मी मूर्तीत दिसेन. ते संत आयुष्यभर त्यांची इतकी तपश्चर्या आहे. तपश्चर्या आणि भक्ती आहे. तपश्चर्या आणि भक्ती वेगळं. तपश्चर्या म्हणजे तपस्वी लोक करतात ते, हे भक्त आहे. आणि भक्त एकदा गेले वृंदावनात आणि वृंदावनात आपल्या नेहमीच्या आराध्याच्या समोर उभे राहिले. जसं आपण समजायचं की आपण रामाच्या समोर उभं आहे आणि उभे राहिले, राम गायब. अरे सगळ्यांना दिसतात आणि मलाच दिसत नाही. ह्या दृश्याचं निरसन झालं. दृश्याचं निरसन त्या दिवशी समर्थांनी या कथेने केलं. अरे मलाच दिसत नाही, सगळ्यांना त्यांनी शेजारच्यांना विचारलं, अरे बाबा मी इतक्या दुरून आलो, माझा आराध्य कुठे आहे? तर ते म्हणाले, आहे हे काय, तर पिवळा पितांबर घातलाय आणि हे सगळं मोराचं पंख, किती सुंदर. आजची तर छवी फारच गोड आहे. आजची छवी भगवंताची इतकी गोड आहे की रोजच्यापेक्षाही अधिकच सुंदर. हा म्हणतो मला दिसत नाही. अरे इतके रडले तरीही राग नाही भगवंतावर. राग नाही. आमची एवढी मी दिवसभर उपासना केली आणि संध्याकाळी जर मला विचित्र अनुभव आला काही तर लागलीच भगवंतावर चिडतो. ही देहबुद्धी. तर त्यांनी म्हटलं, मग आता मला जीवन जगण्यात अर्थ नाही आहे. आता कोणत्याही प्रकारचा मला आयुष्यात अर्थ नाही. कारण भगवंत जर अदृश्य होत असतील माझ्या डोळ्यासमोर
आणि माझं इतकं पाप आहे की सगळ्यांना दिसतात आणि मला दिसत नाही. आता मला जगण्याचा अधिकार नाही. आणि असं म्हटल्याबरोबर ते तसेच रडत रडत आणि बाहेर पडले आणि यमुनेच्या काठी जायला निघाले. आता भगवंतांना हे सगळं माहिती आहे, कोणाला काय सांगावं नाही लागत. भगवंत त्याच्या मागे. आणि आणि जो रस्त्यात कुष्ठरोगी बसला होता त्या कुष्ठरोग्याला सांगितलं की बाबा रे, त्यांना जा आणि त्याला अडव आणि त्याला म्हण की तू आणि तूच माझा कुष्ठरोग बरा करू शकतो. तो म्हणाला असं कसं, तो तर साधा माणूस आहे. नाही नाही, जा, पटकन जा. आणि जेव्हा तो गेला, धावत धावत गेला त्यांच्याजवळ, महाराज महाराज, तुम्ही फक्त माझा कुष्ठरोग बरा करू शकता अशी आकाशवाणी झाली आणि मला पटकन आशीर्वाद द्या. ते म्हणे मी नाही, अरे माझंच आयुष्य पणाला लागलं आहे, मलाच भगवंत दिसत नाही, मी मरायला चाललो आहे. मी कसलं तुला बरं करणार आहे, मीच मरायला चाललो आहे, मी कसलं बरा करतो आहे. नाही नाही महाराज. त्यांनी इकडे मग मागे बघितलं, ते म्हणाले नाही नाही, म्हणत राहा म्हणत राहा. तो म्हणाल महाराज महाराज बरं करा. तो म्हणे कुणाकडे बघतोय, नाही मला माहीत नाही, तुम्ही मला बरं करा. बरं जाऊ दे बाबा, हरीच्या कृपेनी तू बरा होशील, जा. हरीच्या कृपेनी तू बरा होशील, जा बाबा, मला सोड, मला मरू दे. असं म्हटल्याबरोबर त्याचा पूर्ण कुष्ठरोग बरा झाला एका मिनिटात, चमचम चमचम शरीर. आणि असं झाल्यावर हा आनंदाने मला म्हटलं होतं ना महाराज, निघून गेला. आपले परब्रह्म समोर आले त्यांच्या. तर ते म्हणाले बापरे, तुम्ही देवळात नाही आणि इथे. तर तो म्हणाला की अरे तुझं पुण्य इतकं आहे, मी तुझ्या ऋणात आहे, मी कसा येऊ तुझ्यासमोर. इतकं पुण्य मला लाज वाटली. शेवटी एखाद्याकडून जर आपण ऋण घेतलं, त्याचं ऋण देणेकरी असू, तर आपण तोंड दाखवतो का त्याला. मी कसं तुला तोंड दाखव. तुझं पुण्य कमी केलं, तुझं थोडंसं पुण्य कमी केलं, त्याला बरं केलं, तेव्हा कुठे मी उभा राहू शकलो. रे बाबा, काय अदृश्याची गोष्ट करतो, काय हे संत आहे देखील. आणि आपण एका क्षणामध्ये त्याच्यावरचा अविश्वास दाखवतो की अरे हा भगवंत माझं हे काम आज संध्याकाळी केलं नाही, या महाराजांनीच बहुतेक काहीतरी काढी टाकली, माझं काम झालं नाही, या महाराजांचीच कुंबडी काढी टाकलेली आहे काहीतरी. इतकी भयंकर अवस्था असते लोकांची. आणि ह्यांनी भगवंत म्हणतात अरे मी कसा येऊ. ह्या लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे. मग ही देहबुद्धी आपल्याला म्हणते की नको नको, हे महाराज काही खरे नाही, ते परब्रह्म काही गोष्टसुद्धा खोटी आहे म्हणतात. जोपर्यंत आता आपण म्हणणार नाही, कारण 6 दशक काय आणि किती वर्षाचं पुण्य फळाला आलं आहे म्हणून आपण ऐकतोय. त्यामुळे आता तर आपलं होतच नाही तसं, प्रश्न तो नाही. पण यापर्यंतही आपण गेलो नाही ना अजून, आनंद प्राप्तीपर्यंत कुठे गेलो आहे. कारण भगवंताला समोर आणायचं आहे, तर कुठे त्या दासबोधाची सांगत आहे. अन्यथा हे सांगतच नाही आहे, ते तर अखंड चालू राहील. मी तर म्हणेन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण असंच चालू राहणार. यावंच लागेल, ही अट आहे, यावंच लागेल, अन्यथा मी असंच सुरू ठेवीन. आता तुझं तू बघ काय करायचं आहे. असं जेव्हा त्या संतांचं बघितलं, काय खुशी होते. आणि हा आनंद कोणता आहे मग, परमानंदाचा आनंद. आत्ताही जो झाला आहे तो परमानंदाचा. मग आम्ही आनंदाचा अंश आहोत की नाही, हे प्रूफ आहे. आणखी कुठे जायला पाहिजे प्रूफ. मग त्याने साचं मानी दृश्य. आता असो हे आता बोलणं थांबवल्यावरची गोष्ट आहे बरं ही, कारण बोलणं समर्थांनी थांबवलं, आपलं कुठे थांबलं आहे. ब्रह्म न पाविजे मी पण देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविते. हे जे दृश्य भावतं ना, ते भाऊ नका देऊ. त्याच्यासारखे उदृश्य होऊ द्या भगवंत झाले तरी. आता गोपीगीतामध्ये भगवंत किती शेवटच्या क्षणी अदृश्य झाले त्या गोपीसाठी. पण ते अदृश्य होणं चांगलं आहे. कधी कधी सतत दृश्यात राहणं योग्य नाही, तेच दृश्य निरसन. एकदा तरी अदृश्य झालं पाहिजे भगवंत. बरं, भगवंत नंतर अस्तीचा येईल अनुभव कधीतरी. भगवंता अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री परब्रह्म ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अस्तीचा देही मांसाचा डोळा, बाहे न म्हणे ब्रह्माचा गळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख श्रीराम. दृष्टीसी दिसे मासी भासे, तितुके काळांतरी नासे, म्हणून या दृष्टातीत असे ब्रह्म ते. म्हणून ते ब्रह्म जे आहे ते दृश्याच्या पलीकडे आहे. तो जो आनंद आहे दृश्याच्या पलीकडे. आपल्याला लहानपणी थोडासा आनंद मिळतो आईच्या सोबत, जो थोडाफार आनंद मिळतो आपल्याला आईजवळ, तो परब्रह्माचाच आनंद आहे. आईलाही मिळतो आणि लेकरालाही मिळतो. पण तिथे मायाच आहे. आईसुद्धा मायेत येते म्हणतात. आई वडील आणि आपले पती पत्नी मुलं सगळं माहीत आहे चांगलं आहे तोपर्यंत आहे. पण ते टिकत नाहीत ना, ती टिकाऊ नाही ना नातं. आपण आपल्या आईसाठी टिकत नाही, आपल्या मुलासाठी आपण टिकत नाही. मग हे टिकाऊ नातं नसल्यामुळे आता त्याच्या पुढे बघायला शिकणं, आता तरी कमीत कमी, आता तरी थोडं पुढे पाहायला शिक म्हणतात. परब्रह्म ते शाश्वत. आता बाकी स्पष्ट सांगितलं समर्थाने की परब्रह्म ते शाश्वत. आता सांगितलं हे जे तुला अशाश्वताच्या भागात तू फिरत होता ना, तिथे जे तुला सुख मिळत नव्हतं, आता बाकी शाश्वत आहे. माया त्याची अशाश्वत. माया जी असेल म्हणजे ऊर्जा आणि पदार्थ, यामध्ये पदार्थ अशाश्वत आणि ते शाश्वत तत्व जे आहे ते ऊर्जा, म्हणजे तुझ्या आतमध्ये बसलेली एक क्षण
अर्धा क्षण जरी आपण गहिवरलो, आपला श्वास आतल्या आत राहिला तर आपण किती घाबरतो, तो आत्मा आहे. एक क्षण आतमधला श्वास आतमध्ये राहायला, बाहेर पडू शकला नाही तर तो आत्मा आहे. मग तो किती चिरंतन आहे. तो आहे म्हणून आपण आहे, अन्यथा या देहाला काय किंमत आहे. हा देह आडवा होईल जर बाहेरचा श्वास बाहेर राहिला आणि आतला श्वास आतमध्ये राहिला. हे एवढं तुला कळत नाही अजून, असं समर्थ म्हणतात. मग ते परब्रह्म जे शाश्वत आहे, ते शाश्वत तत्व तुझ्यामध्ये आत्मारूपाने मी स्वतः टाकलंय. या देहामध्ये देहाला काडीची किंमत नाही आहे. पण काडीची किंमत कशी नाही, आत्मा ओळखेपर्यंत, परब्रह्माची ओळख होईपर्यंत देहाला महत्त्व आहे. पण देहाचं महत्त्व 1 मिनिट श्वास वरच्यावर जर ठेवला तर हा देह आडवा, आणि त्यामध्ये नाक, डोळे, कान, नाक सगळं असून सुद्धा काहीही जाणीव नाही आणि एक क्षणही आपल्याला ठेवायला कोणी तयार नाही. मग हा आत्मतत्व आपला जो आहे ना, ह्याची जाणीव तो त्या शाश्वत आहे. परब्रह्म ते आणि तेच परब्रह्म हजारो वर्षांपासून, कल्पानुकल्पांपासून संपलं नाही. तेच आपल्याजवळ आहे, अजून पुढच्याही पिढीला जाणार आहे. तो होता आहे चतुश्लोकी भागवत, तो होता आहे आणि राहणार आहे. आपण असो किंवा नसो, तो आहेच. तुम्हाला मुक्ती पाहिजे का मोक्ष पाहिजे का पुन्हा भक्ती पाहिजे, तुम्ही ठरवा. तुमची वासनेप्रमाणे जन्म मिळणार आहे. आता जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर भक्ती मागा, पण तरी देहाला भोग आहेत. पण देहाच्या भोगाने जर कष्ट झाले असतील तर तुम्ही मुक्ती मागा. आणि देहाला कष्ट झाले तरी चालतील आणि मला भक्तीच पाहिजे परमेश्वराची, तर भक्तीसुद्धा मिळेल. व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू गेन. हा ब्रह्मांड ऐकत असतो सगळं. जे आपण बोलतो ते सगळं रिटर्न येतं. आणि हा ब्रह्मांड इतका हुशार आहे, त्याचे तर किती अनुभव आपण सगळ्यांनी घेतले. नंतर माया त्याची आशा, पण माया बाकी अशाश्वत आहे. नातू पाहिजे म्हणजे किती दिवस आपल्याला पुरणार आहे. 5 वर्षांनी मोठा झाला की तो आपल्याकडे बघतही नाही. मग हे अशाश्वताकडे किती दिवस लक्ष आहे. मोठा होतात त्याच्या परीने होत राहतात. त्याच्याकडे अगदी अशा प्रगल्भ नजरेने बघायचं. हा माझा बाळकृष्ण आहे, हा माझा बाळकृष्ण आहे, ही माझी राधा आहे. हे सगळं करत आपण जगायचं आहे. पण ह्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की हेच खरं सुख आहे तर ते खरं नाही. ऐसा बोलीला निश्चितार्थ नाना शास्त्री. कोणतंही घर सोडायला सांगितलं नाही, कुटुंब सोडायला सांगितलं नाही. फक्त ह्यामध्ये जे लक्ष घालताना ते लक्ष माझ्याकडे घाला. किती म्हणजे स्वार्थी आहे ना भगवंत. इतका स्वार्थी आहे की इकडे तिकडे वळूच देत नाही जीवाला. मला माझी आई आवडते, नाही आवडू द्यायचं, मी आवडलं आणि मी आवडल्यानंतर तुझ्या आईचं प्रेम तू कर. अरे वा रे वा, म्हणजे हे तर खूपच झाली. हे तर खूपच म्हणजे दादागिरीच झाली एक प्रकारची. पण दादागिरी करतो, ऐकतच नाही अजिबात. अरे जायचं आहे मला गंगेला, कशाला जाते, मी आहे ना असं म्हटलं म्हणजे थांबा. म्हणजे हा जाऊ देत नाही तर कसं जाणार. असे भगवंतांचे अनुभव आहेत सगळ्यांचे. अरे जायला निघाली गंगेला, 10,000 रुपये खर्च केले आणि 10,000 रुपये खर्च केले. भगवंत म्हणे नाही जायचं, घरीच राहायचं, मी आहे ना. बसली घरी. मग आलं डोळ्यात पाणी, तर ते म्हणे गंगा आहे ती. अरे ती गंगा आहे म्हणे, तिथे जायची काय. असं जर म्हणत असेल तो, तर जीव काही काळजी करेल का. कधीतरी कोणती तरी काळजी करेल का. कारण इतका 10,000 गेले आणि माझा मन त्याच्याकडे, गंगेमध्ये माझं प्रवचन आहे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी थिट्या आहे, सगळ्या गोष्टी थिट्या आहे. जर भगवंताचं समोर म्हणत असतील तू जाऊ नको, मी आहे ना, माझ्यासाठी मी बसलो आहे ना. थँक्यू. ऐसा बोलीला निश्चितार्थ नाना. आणि हे एकच शास्त्र नाही म्हणत आहे, हे सगळ्या शास्त्रांमध्ये हेच सांगितलं आहे. आमच्या मावशीने सुद्धा तेच सांगितलं, आमच्या आजींनी सुद्धा तेच सांगितलं, आमच्या आजोबांनी सुद्धा तेच सांगितलं, त्यांच्या आजोबांनी सुद्धा तेच सांगितलं. ज्यांनी ज्यांनी शास्त्र वाचलं आणि ज्यांनी ज्यांनी मुक्त व्हायचं ठरवलं त्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलं. वयाच्या तिसऱ्या वर्षी कानावर टाळ पडला आणि 3 वर्षानंतर 5 वर्ष सोडलं नाही भजन. हे कोणीतरी शिकवलं असल्याशिवाय की आपण भजनाला. नंतर पुन्हा 20 वर्ष संसारात असं गुंतून गेलो, पुन्हा टाळ कानी पडला. म्हणजे कुठून अशी आली कानी टाळ, मृदुंगाची धून. हे सगळं होतं कारण ते डोक्यात असतं कुठेतरी प्रत्येकाच्या, म्हणून आपल्या हातात हे पडतं. मग ती टाळ पुन्हा 20 वर्षांनी वाजली आणि आता नाही सोडायचं म्हणतात. पुष्कळ झालं सोडलं, आता नाही सोडायची ही टाळ. अशा पद्धतीचा हा भगवंत अतिशय स्वार्थी आहे. म्हणजे जसे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपण सुद्धा म्हणू, अतिशय स्वार्थी आहे बाबा. तू जाऊच देत नाही कुठे, काही करायचं म्हटलं करूच देत नाही. फक्त मी म्हणतो ते कर आणि तरच तुला यश मिळेल, नाही तर मिळणार. अरे ही तर दादागिरी आमच्या वडिलांनी सुद्धा केली नाही कधी. तुला जसं पाहिजे तसं कर म्हणणारे माझे वडील बरे, की काहीच मी म्हणतो तसं कर म्हणणारा तू बरा. आता ह्याचं उत्तर कसं शोधायचं, तर ज्याचं त्यांनी शोधायचं. तुला साडी चांगली दिसते म्हणून नवऱ्याने घरात ठेवणं, आणि साडी खूप सुंदर दिसते बरं तुला साडी, म्हणजे इच्छा असो किंवा नसो साडी नेसावीच लागते. असं आहे ह्यांचं, की तुला काही असो मला आवडतं आहे ना हे करणं, मग तू बाकी काहीच नाही करायचं. अरे हे जे नातं आहे जोडल्या जातं, हे भगवंत आपले सद्गुरू जुळवून देतात. सद्गुरू म्हणतात बाबा काहीही करायची गरज नाही, मी आहे ना. त्यांचे पाय अजूनही दिसत आहेत.
परब्रह्म आता पुढे निरूपण. आता ते म्हणतात काय पुढे निरूपण कशाचं करणार? आता पुढे निरूपण जे करणार आहे ते देहबुद्धीचे लक्षणं सांगतो. आता काय सांगायची गरज आहे, आम्हाला कळलं सगळं. देहबुद्धी काय आहे सगळं कळलं, तरी समर्थ आता जे सांगतात त्याची उजळणी करूया. आणि म्हणतात चुका पडिला तो मी कोण, चुका पडिला तो मी कोण बोलेले असं. तो कुठे चुकला त्याबद्दल मी सांगतो. आणि मग मी कोण हे जाणावे, मी कोण आहे हे जाणायचं. मी पण त्यागून अनन्य व्हावे. मी कोण आहे हे जाणल्यानंतर न आता बघा या ठिकाणी जर लाटेला कळलं, लाटेला कळत नाही हा सिद्धांत एक आता हे असा सिद्धांत आहे की लाटेला जर कळलं की मी समुद्र आहे. आपण इतरांच्या बाबतीत म्हणतो की लाटेला जर कळलं की मी समुद्र आहे, तर मग आपल्याला असं वाटतं की ती समुद्रच आहे. ती थोड्या वेळाकरता वर आली, पुन्हा आपली समुद्रामध्ये गेली. तसं मला जर कळलं की मी भगवंतच आहे, कळलं समजा, तर कळेल की नाही माहीत नाही, कळलं समजा मी भगवंताचं स्वरूप आहे, तर या सगळ्या गोष्टी थिट्या नाही का वाटणार? ह्या ज्यामध्ये जे काही मन रमतंय ते सगळं थिटं वाटतं, कारण भगवंत बोलवतोय सारखा. असं समर्थांना बोलवलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं या समासामध्ये. आपल्याला रडायला पण आलं त्या दिवशी की ते म्हणाले मी हे कधीही कोणाला न सांगणार. जसं ज्ञानराज प्रभू पण म्हणतात मी म्हणून सांगतो, बाकी कोणी सांगणार नाही, फुकटात सांगतो. मी म्हणून सांगतो, फुकटात सांगतो, कोणी सांगणार नाही. असं बोलणं जे असतं की नाही, त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला असतो. हे जे लोक असं बोलतात ना, फुकटात सांगतो, कोणी नाही सांगत, मी म्हणून सांगतो, हो म्हणा, असे त्यांचे प्रत्येक 10 वाक्यानंतर एक वाक्य असतं. इतकं गोड वाटतं त्यांचं ते. मग असं समर्थ म्हणाले मी राम बघितला, एकच सगळं रामाच्या कृपेमुळे मी हे बोलतो. माझ्या या काय देहाला किंमत कशामुळे आली? रामाच्या आराधनेमुळे माझ्या डोळ्यात. आणि हनुमंत काय वेगळं म्हणतात? हनुमंत म्हणतात तोंडामध्ये राम नावाची गोळी होती म्हणून मी लंका तरून गेलो. हे सगळ्या गोष्टी जर एकमेकांना, आमचे महाराज त्यांच्याजवळ गेलं, महाराज माझ्या देहाला महत्त्व नाही द्यायचं, हं, आता तुला रामरायापर्यंत जायचं आहे, माझ्यापर्यंत पोचली उत्तम झालं, पण मी हा एक गंतव्यस्थान नाही. असे निरपेक्ष सद्गुरू असतात समोरचे. नाही तर आपल्याकडे कोणी आलं, तुम्ही खूप छान बोलता आणि तुम्ही खूप छान शिकवता, माझ्याच जवळ बस, इतर कोणाचं ऐकू नको. बरं, ही बुद्धी आहे. इतर कुणाचं ऐकू मोकळं नाही सोडत. आपल्याकडे जर शिष्य आला, आपली मुलगी आली, फक्त मी आणि मीच शिकवू शकते, बाकी कोणीच शिकवू शकत नाही असं म्हणणारी आई म्हणजे मायेत आहे ना. माझ्या मुलीचं कौतुक करणं, अरे माझ्यापेक्षा सुंदर करते, हे सद्गुरू तत्व आहे. मग ते म्हणतात माझ्याजवळ आली बेटा, खूप छान झालं, किती कष्ट केले, हृदयाचा हा विजयी शेवट अपूर्व संघर्षाचा, इतका संघर्ष करून बेटा माझ्याजवळ आली, हे खूप मोठं तुझं पुण्य आहे. पण माझ्याजवळ नाही थांबायचं. हे त्यांनी स्वतः शब्द वापरले. माझ्या देहाला इतकी किंमत नाही, मी तत्वानी आहे. कारण गुरुचं तत्व आपण बघितलं, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. त्यांना रूप नाही आहे गुरूंना. बाकी देवाला रूप आहे, रामाला रूप आहे, कृष्णाला रूप आहे, आणि दत्ताला सुद्धा रूप आहे, तीन मुख आहे. तर दत्त गुरुच्या रूपात आहेत, पण त्यांना सुद्धा, पण गुरुतत्वाला नाही. गुरुतत्व अनंत आहे, अमर्याद आहे, अखंडित आहे, आणि ते सतत आहे आणि आमच्या हृदयात आहे. मग ते म्हणतात माझा देह गेला तरी काय मी असा अनुभव येतो की नाही प्रत्येकाला, की जे त्यांचे सद्गुरू असतील ते हसत असतात आपल्याकडे, पण त्यांची दृष्टी आपल्यावरती असते. आपण इकडे तिकडे फिरू देत नाही. इकडे फिरले तरी का फिरली, जिकडे तिकडे तेच. असं जर झालं तर मी पण जर टाकला तर मी दिसतो ना, अन्यथा मग तुला तुझी मुलं, संसार, तुझी प्रसिद्धी, तुझा पैसा, हे सगळं समर्थ म्हटलं दिसत राहणार आहे. फक्त त्याला अपवाद होते आपले शिवाजी महाराज. त्यांना म्हणलं तू तुझं कर्म कर, अर्जुनाला जसं कर्म करायला सांग. आपल्याला असं काही कर्मच नाही, आपल्याला फक्त त्यांच्याकडे बघायचं आहे. आपल्याला कोणते कर्म आहेत आता, करूच शकत नाही जास्त, ह्यांच्यासारखं मोठं कर्तव्य नाही आपलं. मग ह्या सगळ्या गोष्टी ते म्हणतात मी तुझ्या घरात आहे, तुझ्या मनात आहे, तर मग तू देहबुद्धी सोड आणि म्हण की तू माझी आहे आणि मी तुझा आहे. ह्याला स्वार्थी नाही तर काय, स्वार्थी म्हणणार दुसरा काहीही शब्द मला या ठिकाणी समर्थांना, या सद्गुरूंना आणि भगवंताला दिसत नाही. इतके स्वार्थी आणि आपल्या कल्याणासाठी स्वार्थी. आईने आमच्याजवळ यावं, आम्ही आईजवळ जावं, हा आईचा आणि माझा स्वार्थ आहे. आणि त्या ठिकाणी कदाचित माझं नुकसान पण होईल की माझं घरदार सोडून मी आईजवळ जाईल, इथे माझं नुकसान. समर्थ म्हणतात माझ्याजवळ येणारी काहीही नुकसान होणार नाही, तुझा संसारही मी करतो आणि तुलाही मी सांभाळतो, फक्त तू माझ्याकडे ये. जय जय रघुवीर समर्थ. मी पण त्यागुणी अनन्य व्हावे, मग समाधान ते सांगावे अंगी बाणे. मग त्यांनी इतकी मोठी ही ओळ 1 महिना पुरवली तरी पुरणार आहे अशी आहे. मग समाधान ते स्वभावे. कशाला दासबोध पुढे वाचायचं आहे, समाधान मिळतं. आपण कशासाठी शोध घेतोय सगळा, म्हणजे ग्रंथ जरी हातात पडला तरी कशासाठी आहे, मला शांत वाटावं. मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच्या. तिथली मणिकर्णिका जर मनात असेल
ती शांती जर मनात असेल तर ते म्हणतात हे समाधान मी तुला देतो. आणि शोध त्याचाच आहे ना, शोध शाश्वताचा, शोध सत्याचा. आणि तो सत्याचा शोध म्हणजे माझा आहे. माझ्यामध्ये जे सत्यतत्व आहे त्याला सुखी करायचं आहे. असत्य तत्वाकडे दुर्लक्ष करून सत्यतत्वाकडे जर मी प्रयत्न केला तर ते सत्यतत्व खुश होतं. आणि त्याची खुशी म्हणजे राम शब्दासारखं आहे. आतमध्ये श्वासोश्वास घेतला तो रामाला सांभाळतोय आणि हा सांभाळणारा हनुमंत आहे. मग हनुमंताला इतका आनंद होतो आपल्या रामरायांचं नाव घेत आहे. मग त्याला इतका आनंद होतो की तो नाचायला लागतो आतमध्ये. आणि तो नाचणं, त्याचं जे संकीर्तन आहे आतमध्ये चालू, ते रामरायांपर्यंत जाणारच आहे. हा श्वासोश्वास मरुत म्हणजे श्वासोश्वास म्हणजे हवा म्हणजे हनुमंत तत्व आपल्यामध्ये रामाला प्रदीप्त ठेवत आहे. जर वारा जास्त झाला तर विझून जाईल, कमी झाला तर वारा जास्त झाला तरी पेटून उठेल, कमी झाला तर विझून जाईल. हे काहीच होऊ देत नाही हनुमंत. हे हनुमंत तत्व जर कळलं त्या श्वासाचं, तर त्या श्वासावर नियंत्रण देत असताना आपल्याला जर हनुमंताला खुश केलं, आणि हनुमंत नाचतानाच फोटो पाहिला तर आनंद होतो. हनुमंत नाचताना फोटो अरे आपल्याच हृदयात नाचतोय की काय, अशी सगळी कल्पना करायची देहबुद्धी सोडून, की तो हनुमंत तिथे नाही, माझ्या हृदयात आहे आणि त्याचं नर्तन सुरू आहे. आणि त्या नर्तनामुळे आपले जो आत्मा आहे तो शांत आहे. म्हणजे हनुमंत आणि राम हे दोन्ही आमच्या जवळच आहे. कोणी सांगितलं? सद्गुरूंनी सांगितलं. आम्हाला माहितीच नव्हतं असं काही आहे. आम्हाला तर वाटत होतं की मी आपला एवढासा जीव आहे आणि थोडंफार इतकं माझी कमतरता. ज्ञानराज प्रभू तर एकदा म्हणाले की जर तुम्ही स्वतःला कमी म्हणत असाल, तसं तर म्हणतच नाही म्हणा आपण, की मी कुबुद्धी आहे, माझे कुबुद्धी, एखादी मुलीला बुद्धी नाही आहे आणि तिला जर म्हणतं तू निर्बुद्ध आहे, किती राग येतो. निर्बुद्ध आहे हे सत्य आहे. तिला का राग येतो? प्रभू म्हणाले की त्या ठिकाणी तिचा अंतरातला आत्मा म्हणतो तू निर्बुद्ध नाही आहे. तू जगाच्या दृष्टीने निर्बुद्ध असशील पण तू निर्बुद्ध नाही आहे. एखादी कुरूप मुलगी आहे आणि तिला म्हणतं तू कुरूप आहे, तिला राग येतो. ती मानते की मी कुरूप आहे पण ऐकत नाही. कारण आतमध्ये जे सत्यतत्व आहे ना ते सगळ्यांचं एक आहे. ते म्हणतं तू कुरूप नाही. कारण स्वरूप आणि स्वरूपता आणि कुरूपता हे माझेच दोन गुणी आहे. कोण तुला वाईट म्हणतं? तू कमी लेखू नको स्वतःला. ज्ञानराज भाऊ म्हणतात मी पण काळा आहे, मला पण दाढी आहे, मी पण ठेंगणा आहे, मला पण हे आहे, पण मी नाही. मी आत्म्याचा अंश असल्यामुळे मला ती कमतरता जाणवतच नाही म्हणतात कधी. मग हे शिकवलं कोणी? सद्गुरू. नाही तर आम्ही तर कमी आहे, मला हे जमत नाही, त्याच्यापेक्षा तर मी कमी आहे, असं सतत कमीमुळे आपण अभावात जातो. अभावाकडून प्रभावाकडे जायचं असेल तर पहिले सद्गुरूंचे चरण पकडणं आवश्यक आहे. सद्गुरू आपल्याला फुगवतात मोठं. हे एवढं मोठं विराट रूप देतात, जसं हनुमंतांनी समर्थांना दिलं आणि समर्थांनी आपल्याला द्यावं अशी त्यांच्याजवळ आपण प्रार्थना करू शकतो. कारण हे सगळे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी ह्या जगामध्ये धन्य व्हायचं असेल तर तो म्हणजे कोण? जो धन्य असेल तो दास असला पाहिजे आणि सर्वोत्तमाचाच असला पाहिजे. दुसऱ्या कोणाचं दास्यत्व करायचं नाही. या ऊर्जेमध्ये जेव्हा भेटतो आपण, ऊर्जेचं दास्यत्व करायचं, पदार्थाचं दास्यत्व करायचं नाही. खूप केली चापलुसी, ह्याची केली, ऑफिसमध्ये केली, नवऱ्याची केली, बायकोची केली, मुलांची केली, सगळ्यांची केली चापलुसी. आता चापलुसी फक्त कोणाची करायची? धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जो सर्वोत्तम आहे त्याची आपल्याला आता आराधना किंवा त्यालाच आता आपलं मानायचं, हा सगळ्यात मोठा संदेश यामध्ये. त्यामुळे मिळणार आपल्याला हे समाधान आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरसन समास अष्टम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा, समास 9वा, सारशोधन. सारशोधनामध्ये आता सुरुवात अशी करायची. आतापर्यंत सारशोधन जर असेल तर दृश्य निरसन आपल्याला स्पष्ट. आता मराठीच आहे साधं, आणि जर समर्थ कृपा झाली तर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, समजतात. समजल्यावर बदलायचं की नाही हा पौरुष प्रयत्न योग वसिष्ठामध्ये जसं सांगितलं आहे तसं त्याचा त्याला करायचा आहे. पण निदान समज आली, आवडलं, एक तास असा ध्यास लागतो. कोणी म्हटलेलं नाही आहे की सोमवार बुधवार शुक्रवार बसा आपण म्हणून. मलाही नाही, कोणालाच म्हटलेलं नाही की सोमवार बुधवार शुक्रवार. अरे कष्ट जरी असले, काही असलं, खायला नाही मिळालं तरी चालतं, पण बसतो. कारण दृश्य निरसन झालं असेल तरच बसावं वाटतं, अन्यथा बसावं वाटत नाही. कारण दृश्यात जर जीव अडकला तर तिकडे आपण जास्तीत जास्त वेळ द्यायचा, जसा आत्तापर्यंत प्रयत्न केला तसंच करतो. हे जर करत नसेल तर दृश्य निरसन झालं म्हणायला हरकत नाही. जय जय रघुवीर. मी प्रत्येक वेळी समर्थांना ग्वाही पण देत असते, आपण लक्षात घेतो. प्रत्येक द्यायच्यानंतर एक ग्वाही देत असते, समर्थ माझं हे चुकलं आणि समर्थ मला हे समजलं. ह्या दोन्ही गोष्टींचं आपण त्यांना सांगत असतो त्यांच्यासमोर की समर्थ आज तुम्ही खुश असणार आहे नक्कीच.
कारण मला जो आनंद झाला आहे तो तुमच्यामुळे झाला आहे, ते तुम्ही पण खुश असणार आहे, असा संवाद झाला पाहिजे. कारण जे काही तुम्ही शंकराचार्य म्हणतात ज्ञानही घेतलं तरीसुद्धा ते ज्ञान जर अनुभवावर आधारित नसेल ते शून्य गुण आहे. जसं चांडाळांनी त्यांना सांगितलं की नाही येऊन, तसं चांडाळाला यावं लागलं. आणि आणि एवढे मोठे संन्यासी, नैष्टिक ब्रह्मचारी, आणि त्यांच्यासमोर सकाळी सकाळी काशीला चांडाळ येऊन त्यांच्या अंगाला धक्का लागतो म्हणजे काय? म्हणजे सगळं विरुद्ध घडणार आहे तुझ्या. आणि विरुद्ध घडल्यावर त्या चांडाळातून स्वतः काशी विश्वनाथ प्रगट झालेले आहे. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. स्वतः प्रगट झाले आणि आचार्यांना बदलवून टाकला, आमूलाग्र ज्ञानाला किंमत ठेवली नाही. आणि मग त्यांनी ब्रह्मसूत्र आणि ह्या सगळ्या कल्पना केल्या. नाही देवा, माझं चुकलं, तुम्ही सांगितलं म्हणून चुकलं. म्हणजे त्यांच्यासमोर भगवंत आले, त्यांच्यासमोर आचार्य आले, आचार्यांच्यासमोर समर्थ आहे, समर्थांच्यासमोर आमचे सद्गुरू आहे, आणि तरीही जर आपले डोळे उघडले नाही तर कसं होईल? मग ते सारं शोधण्यासाठी ही मधली जी अवस्था आहे ती खूप कठीण आहे. म्हणजे असा अनुभव प्रत्येकाने घेतला आहे की वाटतंय समोर काहीतरी आहे पण दिसत काहीच नाही. वर्षानुवर्ष आपली शबरी फक्त सांगितलं आहे तुला भेटणार आहे राम. आणि राम सांगत असताना सांगितलं, कोणीतरी विचार अजून रामाचा जन्म व्हायचा आहे, हे कळलं होतं तिला, पण तरी इतकं नाही कोणी कल्पना करू शकत. आपल्याला सांगितलं 1 वर्षाने येणार तर वर्ष कठीण जातं आपल्याला. 1 वर्षाने एखादी गोष्ट मिळणार आहे तर कठीण जातं. रामाच्याकडे जायचं होतं अयोध्येला, 1 वर्ष आमचा कुठे नंबर लागतो म्हणून नाराज झालं होतं, पण गेलो ना. मग हे 1 वर्षसुद्धा कठीण वाटतं. इथे तिला जन्मच नाही झाला अजून बिचारीचा. जे आराध्य दैवत आहे त्याचा जन्मच नाही झालेला, आणि त्याला वाट पहा म्हणतात. म्हणजे तुझा जन्म होईल, 4 वर्षाचा 5 वर्षाचा. मग विश्वामित्रांकडे गेला, मग विश्वामित्रांकडे लग्न, आणि लग्नानंतर मग तो राज्याभिषेकाचा प्रसंग, आणि राज्याभिषेकाच्या प्रसंगानंतर तो चित्रकूटात राहिला. ह्या सगळ्या गोष्टी घडायला किती वर्ष आपल्यामध्ये आहे का तेवढं धैर्य शबरीसारखं? मग सारं शोधण्यासाठी धैर्य लागतं. हा माझा प्रस्तावनेचा भाग आहे. सारं शोधनाकडे दृश्य निरसन तरी खरंच सोपं आहे. मुमुक्षुत्व कठीण आहे आणि सारं शोधन कठीण आहे. जर त्या ठिकाणी सारं शोधनामध्ये आणि मुमुक्षुत्वामध्ये जर स्थिर मती राहिली तर बाकी शबरीसारखे माझे डोळे फक्त ठेवा, बाकी सगळं शरीर खाऊन टाका म्हणे कावळ्यांना. माझे डोळे आणि त्या डोळ्यांनी त्या डोळ्यात बघितलं आणि जटायूसारखं. पण ह्या सगळ्या गोष्टी घडायला आपल्याला एवढा कलियुगामध्ये त्रास नाही म्हणतात. कलियुगामध्ये फक्त तुम्ही इकडची दृष्टी तिकडे टाका बस. तिला इतकं जे कर्तव्य करावं लागलं की नाही, एवढ्या मोठ्या कथा घडल्या त्या कथा नाही घडत कलियुगामध्ये. कारण कलियुगामध्ये आपलीच कथा असते फक्त या देहाची. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजयाला म्हणतात आहे. काय म्हणतात आहे? या देहाचीच कथा आहे फक्त. आता काही कोणाचं कुटुंबामध्ये येत नाही. एकटं यायचं ठरलं ना, कोणीही दार वाजवत नाही. कशी काय बसली एकटी म्हणून कोणी नाही विचारत. आपल्याशीच युद्ध आहे. आपलाच क्रोध, आपलाच काम, आपलाच सगळं आपलंच आहे. आणि त्यामुळे आपण पटकन देऊन टाकू शकतो सद्गुरूंना. सगळं आपलंच असल्यामुळे पटकन देऊ शकतो. कलियुगामध्येच सोपं आहे. कलियुगामध्येच सोपं आहे. कलियुगाचा महिमा खूप आहे. भागवतात ऐकतो आपण की बाकी सगळ्या युगांपेक्षा कलियुगाचा महिमा जास्त आहे. कारण त्या ठिकाणी पटकन देता येतं, सुटता येतं. इतकी तपश्चर्या करावी लागते नारदांसाठी. 4-4दा जन्म, 4-4 हजार वर्ष तपश्चर्या, मग यज्ञ, मग याग. फक्त भगवंत तुम्ही माझे, मी तुमचे, झाला, संपला विषय संपला. एकदम क्लोज टॉपिक. आपण हे बंद करून टाकू दासबोध. आता इतकं सोपं केलं आहे भक्तीने. आणि आम्ही पाहिलं आहे असं, आम्ही बघितलं आहे स्वतः आजोबांना तळमळताना. म्हणजे आनंदाने असे लोळायचे, गडबडा लोळायचे. आणि आमची आजी म्हणायची असं काही करू नको, काळजी नको करू, ते वेगळ्याच दुनियेत गेलेले आहेत सध्या, आपण त्यांच्यासमोर जायचं नाही. आणि तो आनंद आपल्याला मिळावा असं जर आपण म्हटलं तर देणार नाही का ते म्हणतात मी द्यायलाच बसलो, तू घेत नाही, हा प्रश्न आहे. समोरचा सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलाय, आम्ही दार लावून घेतलं, काय दिसणार? तो म्हणतो उघडतं खरी दार, मी आहेच, तुलाच नाही सगळ्यांनाच आहे. हे मोठं वाईट वाटतं जीवाला. फक्त मला द्या म्हणतं, नाही तुला नाही, ज्यांना घ्यायचंय त्यांना देतो मी. आपले वडील कसे फक्त आपलेच असतात. त्यांनी जर म्हटलं तुला हे देतो, बाकीच्यांना देत नाही. आणि आपल्याला ह्यांनी जर म्हटलं मी सगळ्यांना देतो, हो तुम्ही सगळ्यांना द्या, नंतर मी पण सगळ्यांना देते लागेल तर बस, हा त्यांना अपेक्षित आहे.
मी पण तुझ्यात अडकत नाही, तूही माझ्यात अडकू नको, तू मोकळी हो, मोठी हो. हे सारशोधन आहे. हे सारशोधनासाठी मुमुक्षत्व ही जी परीक्षा आहे ती परीक्षा फार मोठी आहे. या ठिकाणी थांबावं लागतं आहे, कारण माझं 9:45 वाजता तिकडे शंकराचार्यांचं विवेचन असल्यामुळे आता या ठिकाणी थांबते आणि आपण आता शुक्रवारी भेटूया. जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळ वाजते. गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयास आहे ते ज्ञान बाह्यात्काराचे श्रीराम. गुप्त ठेविले उदंड अर्थ, आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थांतरी असे श्रीराम. तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक ते तदंतर जाणती श्रीराम. द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक म्हणती सरोवर भले, तयासे अभ्यांतर कळले समर्थ जनासी श्रीराम. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखिला परमार्थ, इतर ते करते स्वार्थ दृश्य पदार्थाचा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. म्हणताय का दादा की मी घेऊ? झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम. ही सेव झाला मायेचा झाला निवाडा, तत्वांचा साह्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सहज केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभाव्यं. हे आहे यद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सरवरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चय बुद्ध्या हृदिरुध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौहान्. पश्यन्ति संयं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. भक्तियोगिध्येयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं वीरमशेषासुरदावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपो किलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां न लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्य. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतस्या सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा आपली सद्गुरूंच्या चरणी समर्पित आणि सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला अगदी नमन करते. भरपूर आनंद समाधान मिळो ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. भेटूया शंकराचार्यांच्यासाठी, भेटू अद्वैत सिद्धांत. हो
खूप छान खूप छान. जय श्रीराम जय जय श्रीराम. श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. श्रीराम. थोडी घाई होते कारण की 10 वाजता तिकडे सुरू होतं ना लाईव्ह, त्याच्यामुळे थोडीशी 2 मिनिटं घाई झाली शेवटी. चला बरं. जयंत ऐकलं मी दादा, असंभवाने जयंत दादांना विशेष नमस्कार. पूर्ण ऐकलं तुम्ही? 10 मिनिटं म्हणाले, भरपूर ऐकलं ऐकलं मॅडम, मी ऐकलं असंभवाने भाग. हो. अरे वा, कसं काय? हो. अच्छा, बरं बरं. खूप सुंदर आहे हा. ते समर्थ कृपा आहे सगळी. माझं इदम न मम. आमचे महाराजच म्हणत नाही तर आपलं काय छान बाबा. सगळ्यांना छान आहे. नमस्कार. आणि आता कधी? शुक्रवारी भेटू. शुक्रवारी. आज बुधवार आहे ना? हो. शुक्रवारी. सगळ्यांना नमस्कार. दिसत नाही आम्हाला कोणी. वृषालीताई, अनंत दादा, मीराताई, जयंत दादा, अनंत दादा. अनंत दादांचं तर पहिले नाव घेतल्याशिवाय सुरूच होत नाही. अनंत असीम अमर याद. अनंत नावाला म्हणजे आता असू द्या, काय हरकत नाही. हो, अनंताचं नाव घेतल्याशिवाय ते नारायणाचं घेऊन तो मुक्त झाला, तसं अनंताचं नाव घेऊन आपले दासबोध सुरू होतो. बरोबर आहे. कसं आहे, अनंत नामे वदती दयाला, नारायणराव नामे वदती पित्याला, दुसरे ज्याचे उपनाव आहे, या मोबाईलचा धनी तोची आहे. खरं. जय जय रघुवीर समर्थ. तेच लिंक टाकतात. खरंच खूप मोठे खरंच किती म्हणजे खरंच दादा म्हणजे खरं. हो, खरंच आहे. हो. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नाही, किती आनंद आहे बघा, सगळा खूप आनंद आहे. अरे मला उद्या मला ढवळगावला प्रवचन सेवा आहे बरं, लाईव्ह. म्हणजे तिथे जाणार आहे, बोलवलंय प्रवचनाला. आशीर्वाद द्या. ढवळगावला. कुठे आलंय? ते पुरंदर असं म्हणतात बरं, 30 किलोमीटर इथून आहे. आणि पुण्याच्या जवळ आहे. हो, स्वयंभू गणेश मूर्ती आहे. मागी गणपतीचं प्रवचन आहे. वा वा वा, छान. मागे गणपतीची कृपा आता पक्की झाली तुमच्यावर. हो, कारण मी महाशिवरात्र ठरवली की नाही, म्हणून मध्येच गणपती आला. बघा तुम्ही कसे मध्ये मध्ये येतात सगळेजण. चालेल. अगदी खूप छान. गणपतीच्या जन्माचं कीर्तन तुम्हाला घ्यायचंय उद्या. पण साधे साधे घ्यायचं आहे. तिथे अद्वैत वगैरे सांगायचं नाही. लोक साधे आहेत, अगदी गावात छोटा आहे, त्याच्यामुळे गणपतीच्या गोष्टी सांगायच्या आहे. भेटू. मनीषाताई नमस्कार. मिनलताई ठीक आहे. जय श्रीराम. 9:51 झाले. मला 10ला जॉईन करायचं आहे तिकडे. चला चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीराम. जयंत दादांना नमस्कार. जयंत. हो, अगदी खूप छान खूप छान.